बघा राजांनो, नफा तोट्याचे असे क्वेश्चन खूप वेळेस पेपरला येतात, ज्याच्यामध्ये एक डीलर दावा करतो की 16% हानीवर माल विकतो. म्हणजे तो म्हणतो की मी नुकसानामध्ये माल विकतो. खरेदी किंमत कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. खरेदी लिहितो मी आणि विक्री लिहितो. ठीक आहे. 16% हानी म्हणजे 100 रुपयाची वस्तू 16% नुकसान. नुकसान म्हणजे मायनस 100 मधून 16 गेले 84. ठीक आहे. पण आता तो प्रॉफिट कुठं कमवणार? तो 1 किलोग्रामच्या जागी फक्त 750 ग्राम वजन वापरतो. म्हणजे 1 किलो द्यायचं तर 750 ग्राम देतो. तुमच्याकडून पैसे 1000 ग्रामचे घेणार, पण तुम्हाला वस्तू देणार 750 ग्रामची. ठीक आहे. तर तुम्हाला विचारले त्याच्या वास्तविक नफा टक्केवारीमध्ये सांगा. मग मला सांगा राजांनो, यांचं जर कॅल्क्युलेट करायचं, यांचा गुणाकार करण्यापेक्षा हे 2 शून्य, या 2 शून्य सोबत कटला, हा शून्य सोबत कटला, 75 आणि हे काय बनणार 84. 75 आणि 84 मध्ये कितीचा फरक आहे? 9 रुपये, तरी पण त्याला प्रॉफिट झाला. 9चा प्रॉफिट झाला असं म्हणू आपण. ठीक आहे ना. किती वरती? 75 वरती. टक्क्यात करायचं, गुणाकारात 100 येणार. 25 चोक 100, 25 त्रिक 100, हे 25 त्रिक 75, 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक किती येणार 12. 12% येणार. 12%. ऑप्शन नंबर डी विल बी द करेक्ट आन्सर. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद राजांनो.